तर हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत, बरे आहेत का? तर नक्कीच सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आत्ता वाजले दुपारची 1 आणि 1 वाजता रानात मी काय करायला आले तुम्हाला सांगणार आहे मी. तर त्याचं काय आहे, आज आमच्या गावात काय प्राणी प्रदर्शन. तर प्राणी प्रदर्शन आहे, त्याच्यामुळे सगळे आमचे घरचे म्हणजे माझे मिस्टर, भाऊजी, मामा, परत आयुष सगळेच बघायला गेलेत गावात. तर पाणी चालू आहे, तर ते इथं दिसतं का कांदा मिरच्या येतं आणि वांगे म्हणजे माळवं जे आहे ना त्याच्यावर पाणी सोडलं होतं. मामांनी मला फोन केला की मी येऊस्तोपर्यंत दारे बघ. म्हटलं ठीक आहे, बघते मी. तर बरेच प्राणी आलेत, तर माझी पण इच्छा होती जायचं बघायला, पण नाही नेलं कारण ऊन पण भरपूर आहे आणि बाकीचे सगळे गेलेले असल्यामुळं मग नाही नेलं मला. म्हणजे कोणालाच नाही नेलं. सगळ्यात बायका आमच्या घरातल्या सगळ्यात म्हणत होत्या आम्हाला पण बघायचं आहे, तर व्हिडिओ कॉल करून दाखवतात कसे प्राणी येतं. म्हणजे काय काय आलं आहे नाही सांगता यायचं. जेव्हा आयुष घरी येईल तेव्हा ते सांगन की कोणते कोणते प्राणी आले होते गावात म्हणून. तर कसं आहे, आता उन्हाळा चालू झाला आहे, पाणी एवढं काय फास्ट चालत नाही. उन्हाचं म्हणजे उन्हाळ्याचं पाणी कमीच येतं बोरला सगळ्यांच्याच. तर आमच्या पण तसंच काहीतरी. तर थोडंसं पाणी कमी असल्यामुळं जरा दारे पटापट भरत नाहीत. मग मला म्हणले होते मामा की घरीच बस, फक्त 15 ते 20 मिनटाला जाऊन बघ की पाणी शेवटपर्यंत गेले का आणि नंतरच मोड. तर म्हणलं चला घरी बसूस तर घरापासून रानात यायचं, परत जायचं घरी, परत रानात यायचं, तिथंच बसते म्हणलं जाऊन. तर दादा म्हणजेच माझा मोठा मुलगा टी व्ही बघत बसला आहे. त्याला पण बोलावलं होतं मामांनी की चल म्हणून मी घेऊन जातो तुला, पण तो नको म्हणला. त्याला नाही आवडत ना, म्हणजे आवडतं आहे पण त्याला काय म्हणजे पिक्चर आज चांगला लागला होता टी व्हीला, तर तो पिक्चर बघत बसला आहे. अभ्यास त्यांनी कालचा सगळा 2 दिवसाचा दिलेला त्यांनी एका दिवसातच पूर्ण केला आहे कालच. तर आज बसला आहे टी व्ही बघत. तर हे बघा इथं दारे येतं, गवत भरपूर झालं आहे, खुरपायचं आहे. बरंच गवत झालं आहे, खुरपायचं आहे, पण ते कसं आहे पाणी भिजवलं नसल्यामुळं खुरपलेलं नाही. आता हे भिजवलं ना थोडंसं सुकलं की परत खुरपायला बसणार आहे. आमचा भुईमुग पण खुरपायला आला आहे, तिकडे पाठीमागं दिसतं का तो भुईमुग आहे. भुईमुग कमी गवत जास्त झाले, बारीक बारीक छोटं छोटं गवत आहे. तर ते बसायचं आहे आम्हाला, म्हणजे सगळेच एक जण कुठं बाहेर जात आहे कामाला, तर एक जण घरी असतं आहे, काय म्हणजे प्रत्येकाला वेगळी वेगळी कामं आहेत. सगळी सोबत असल्यावर बरं वाटतं. तर जेव्हा सगळी सोबत येतील तेव्हा ती खुरपायचे. गवत झाले आमच्या भुईमुगामध्ये पण, आणि वांग्यात तर काय भरपूर गवत झाले, त्याला कट करायच्यात वांग्यांना. तर त्यालाच पाणी सोडले, थोडेसे सुकायला लागलेत, बरेच दिवस झालं पाणी नाही त्यांना, त्याच्यामुळं. तर काय आणखीन भरलेलं नाही, ऊन लागतं तर तिथं सावलीला जाऊन बसते. बरेच कमेंट येत होता का लाईव्हला की ताई तुम्ही व्हिडिओ बनवून सोडा, व्हिडिओ किमान 6 मिनिटाचा तरी पाहिजे. म्हटलं चला एखादा व्हिडिओ बनवून टाकूया. कसं होतं काम असल्यामुळं, घरचं काम, मिशनचं काम, परत पोरांचं, त्याच्यामुळं मला व्हिडिओ शूट करायला नाही एवढं म्हणजे हे होत नाही, शूट करता येत नाही. तर तरी पण मी टाईम काढून करत जाईन. घेतलं आहे काहीतरी काम करायला, म्हणजे हे पण कामच आहे, ह्याला पण बराच वेळ द्यावा लागतो. शूट करायचं एखादं काम आपण करत असेल आणि ते दाखवायचं म्हटल्यावर, ते काम जर 15 मिनटात होत असेल तर तेच शूट करून काम करायचं म्हटलं तर त्याला अर्धा 1 तास लागतो. घरातलं, पोरांचं, परत शेतीचं, मशीनचं, आणि वरून परत हे यूट्यूबचं, एवढं ॲडजस्ट करायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळं होतं पुढं मागं कधी व्हिडिओला. तर हे बघा माझ्या सासऱ्यांनी म्हणजे इथं आमच्या मामांनी इथून इथपर्यंत खुरपलं आहे, तर चांगलं दिसतंय. थोडंसं खुरपलं आहे, वल्लं आहे थोडं, तर आज बहुतेक यावंच लागणार आहे खुरपायला. तर ही बघा आमची मका जे आम्ही गुंठ्यावर देऊन टाकली गुरांना, म्हणजे पिकाची नव्हतीच. दरवेळेस आम्ही पिकाचीच मका करतो, कारण ह्या बारीने अगोदरच देऊन टाकली, हिरवी आहे तोपर्यंतच.
तर घेऊन जातात बरं का. तिकडून सुरुवात केली म्हणजे ज्याचे त्याचे वेगळे वेगळे असे सारे आहेत. तर काहींनी तिकडून शेवटच्या टोकापासून केली, तर काहींनी आमच्या घरापासून केली. तर ही मका आम्ही विकून टाकली. आता हा लसूण पाणी नसल्यामुळं जरासा चुरगाळला आहे. मानं टाकल्यात त्याने खाली सगळ्या. तर याला एका साऱ्याला पाणी द्यायचं आहे. आता कधी चालू होईन इकडं तेव्हा देत्यान. आता सध्या तरी वांग्यावरतीच पाणी आहे. तर एकच सारा आहे लसणाचा. लसूण आम्ही खाण्यापुरताच करतो. आणि ह्या बघा आमच्या आंब्यांना कैऱ्या बघा केवढ्याला झाल्यात. कैऱ्या मी पहिल्यांदाच बघायला आले, कारण मी इकडं आलेच नव्हते बरेच दिवस झालं. अरे देवा, पडली बाबा एक तर. ह्या वर्षी नाही बरं का आमच्या आंब्यांना जास्त कैऱ्या नाहीत आलेल्या. नाही तर दरवर्षी इतक्या असतात ना, का काय माहिती ह्या वर्षी जरा कमीच आल्यात. इकडच्या आंब्याला तर आलेच नाहीत. ह्या एकच आल्यात. आणि पलीकडे आहेत तिकडे दुसरे आंबे, त्यांना एक आहे इथं. हे इकडचं हे 2 आंब्यांची झाड आहेत. म्हणजे आंब्याची झाडं टोटल आमच्या बारके तर बरेच आहेत, पण मोठे पण भरपूर आहेत. त्यातले काय वाळून गेलेत, म्हणजे हे लागले त्याला काय म्हणतात, तुम्ही काय म्हणतात काय सांगता नाही येणार, पण आमच्या इकडं आमचे मामा म्हणतात तर काय म्हणतात भोरडा. हा भोरडा लागलाय. तर ह्या पण आंब्याला लागलाय बघा, वाळवीसारखं नाही का, माती चिटकली. तर हा पण बहुतेक जळत असतो. आणि हे जांभळीचं झाड आहे, ज्याला आता हे आलेलं आहे का जांभळीचं तौर यायला लागलाय, सुरुवात झाली छोटा. तर इतके झाडं आहेत, झाडं दाखवायला रानात आमच्या भरपूर येतं. तसं तर म्हणायला गेलं तर मी घरी जाता एक कैरी घेतली, तर घरी जाऊन याच्यावर मीठ वगैरे टाकून कट करून धुवून खात असते. आता बरेच दिवसांनी रानात गेल्यामुळे कैरी येता घेऊन आले मी. तसं पण खाली भरपूर पडतात, एका कैरीने काय होणार आहे. चला.